पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। आषाढाचा महिना आला की तुकोबारायांचेच शब्द उसने घ्यायचे तर भागवत सांप्रदायिक मनांची अवस्था लागला टकळा पंढरीचा अशी होते। कारण आषाढीची वारी आणि त्या वारीची असणारी परंपरा ज्या दैवताच्या ओढीने ज्या क्षेत्राकडे धाव घेते ते पंढरी क्षेत्र आणि त्या पंढरी क्षेत्राचा अधिनायक असणारा पंढरीनाथ, या दोघांचं एकूणच मानवी मनावर अत्यंत मोठं गारुड आहे। आणि त्यामुळे आमची निवृत्तीनाथांपासूनची निळोबारायांपर्यंत जी भागवत संप्रदायाची संत परंपरा आहे, या परंपरेतल्या प्रत्येक विभूतीने अतिशय उत्कटपणे पंढरी महिमा आणि विठ्ठल हे जे आराध्य दैवत आहे त्याचं गुणवर्णन केलेलं आहे। त्याच्यात खूप विविधता आहे आणि ती विविधता ही काळाचा जसा परिपाक आहे तसंच प्रत्येक संताचं जे आंतरिक व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाची त्या वर्णनामधनं होणारी जी अभिव्यक्ती आहे त्या अभिव्यक्तीमध्ये साहजिकच त्या संताच्या एकूण किंवा त्या विभूतीच्या एकूण आंतरिक विश्वाचे कवडसे हे आपल्याला पडलेले दिसतात। तुकोबांनी मांडलेला जो पंढरी महिमा आहे तो असाच दोन पातळ्यांवरचा आहे आणि त्या ज्या दोन पातळ्या आहेत त्याच्यामध्ये पुन्हा खूप आंतरिक सुसंगती आहे। साधारणपणे पंढरी क्षेत्राचा महिमा, त्या पंढरी क्षेत्रामध्ये विराजमान असणारा जो त्रैलोक्य राणा आहे, म्हणजे तुकोबारायांनीच जसं वर्णन केलेलं आहे सांडूनिया देवपणा, की स्वतःचं देवपण विसरून पंढरी क्षेत्रामध्ये उभा असणारा जो श्री विठ्ठल आहे त्या विठ्ठलाचं गुणगान आणि पंढरी महिमा, विठ्ठल नाम महिमा आणि त्या दोन्ही गोष्टींबद्दल आपल्याला वाटणारी तळमळ किंवा आत्मीयता, असे सगळे भाव तुकोबांच्या अभंगांच्या मध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसतात। सगळ्यात वैशिष्ट्य तुकोबांच्या अभंगांचं असं आहे की आपण जे म्हणतो की दोन पातळ्यांवरती तुकोबाराय पंढरी क्षेत्राचा महिमा बघतात। तिथे एक अत्यंत मला जी एका अर्थाने अपूर्व किंवा क्रांतिकारी एका पातळीवरती जी बाब वाटते ती म्हणजे तीर्थक्षेत्र आणि तीर्थक्षेत्रांना नियमाने एक व्रत म्हणून भेट देण्याची जी आपली परंपरा आहे त्या परंपरेकडे बघण्याचा एक अतिशय वेगळा आयाम तुकोबाराय आपल्याला देतात। आणि जर सूक्ष्मपणे बघितलं तर या बाबतीमध्ये तुकोबाराय आणि नामदेवराय आणि त्याच्या आधी निवृत्तीनाथ यांच्यात एक समान धागा आपल्याला दिसतो। कारण तीर्थक्षेत्राची मुळी जी संस्कृतामध्ये त्याची उकल केलेली आहे की जिथून तरुण जाता येतं ते तीर्थ आणि मग याचं उपयोजित जे स्वरूप आपण म्हणतो की जे तारून नेतं ते तीर्थ, अशी जर आपण जी त्याची एक व्युत्पत्ती मांडली जाते म्हणजे साधारणतः प्रामुख्याने जिथे नदीला उतार आहे किंवा सहजपणे ऐलतीरावरून पैलतीराकडे जाता येईल असं ज्या ठिकाणी एकूण नदीचा स्वभाव आहे त्याच्या अनुषंगाने किंवा त्याच्या उभय काठांवरती निर्माण झालेली लोकसंस्कृती आणि त्या लोकसंस्कृतीमधली आध्यात्मिक किंवा धार्मिक भावना आणि त्याचं प्रतीक असणारी मंदिरं, या सगळ्यातनं
त्या स्थळाला तीर्थक्षेत्राचं जे रूप येतं त्याला पुढे मग धार्मिक किंवा आध्यात्मिक अशी परिमाणं लाभून तरुण नेतं ते किंवा जिथून तरुण जाता येतं ते तीर्थ हा कदाचित एकेकाळी किंवा काळाच्या किंवा उत्क्रांतीच्या कुठल्या तरी टप्प्यावरती जो भौगोलिक वास्तवाचा संदर्भ होता त्या भौगोलिक वास्तवावरती पुढे मग आध्यात्मिक आकलनाचे पापुद्रे चढून इहलोकातनं जन्ममरणाच्या फेऱ्यातनं भवसागरातून किंवा भवनदीमधून तारून नेतं ते तीर्थ असा जर आपण याचा एक उत्क्रांतिक्रम मांडला तर तुकोबारायांची पंढरीकडे बघण्याची जी दृष्टी आहे तिचं आगळेपण आपल्या मनामध्ये विशेषत्वाने ठसतं. मी फक्त उपमेय दाखल इथे ज्ञानदेवांचा एक अभंग देतो की जिथे तीर्थ या स्थळाची ही जी दोन्ही परिमाण आहे म्हणजे भौगोलिक परिमाण आणि त्याच्यावरती किंवा त्याला चिकटलेलं आध्यात्मिक अस्तर याचा अतिशय सुंदर संगम ज्ञानदेवांनी तिथे मांडलेला आहे. ज्ञानदेवांचा एक जो पंढरी वर्णन करणारा जो अभंग आहे तर खरं तो क्षेत्र महिमा आणि दैवत महिमा दोन्ही सांगणारा अभंग आहे. ज्ञानदेव असं म्हणतात, आडवाहे भीमा तरावया देह आत्मा पैल थडिये परमात्मा मध्ये उभा पुंडलिकू. म्हणजे अत्यंत हे सुंदर रूपक आहे. आणि ज्ञानदेवांनी इथे तीर्थ ह्या नामाला किंवा तीर्थ या संकल्पनेला किंवा तीर्थ या संस्थेला हे जे दोन्ही परिमाण आहेत की सहज कमरे इतक्या पाण्यामधनं उतरून जाता येतं पलीकडे, ही जी एक भौगोलिक स्वभाव आहे त्या पाण्याचा त्या प्रवाहाचा तिथला तो आणि त्याला चिकटलेला आध्यात्मिक परिमाण लाभलेला आध्यात्मिक परिमाण की मध्ये भीमा आहे. अलीकडच्या तीरावरती पांडुरंगाचे भक्त किंवा वारकरी आहेत, पलीकडच्या तीरावरती हा श्री विठ्ठल उभा आहे भक्ताला भेटण्यासाठी. आणि या तीरावरून म्हणजे जो भक्त आहे जो मुमुक्षु आहे जो साधक आहे ज्याला पांडुरंगाच्या भेटीची उत्कट इच्छा लागलेली आहे त्याला या नदीमधून सुखरूप पलीकडे नेण्यासाठी मध्ये भक्तराज पुंडलिक उभे आहेत. ही जी उभय दिश भूमिका आहे पंढरी क्षेत्राकडे बघण्याची त्याच एक आगळं परिमाण आपल्याला तुकोबारायांच्या अभंगामधून दिसतं. आणि तिथे मला असं वाटतं संपूर्ण आमच्या भागवत धर्माच्या भक्तीचा जो गाभा आहे तो तिथे एकवटलेला आहे. आणि इथे त्या पांडुरंग हे जे महाविष्णूंच्या अवताराचं एक परिमाण आहे त्याचंही आगळेपण तिथे एकवटलेलं आहे. म्हणजे जसा नामदेवरायांनी उल्लेख केलेला आहे की श्रीकृष्ण परमात्मा किंवा भगवान विष्णूंचा अवतार भीमेकाठी जो झाला पुंडलिकरायाच्या निमित्ताने त्या अवताराचं नाव श्री विठ्ठल हे जे आपली धारणा आहे त्या धारणेचा नामदेवरायांनी जो एक दाखवलेला वेगळा आयाम आहे की अहो हा भगवान विष्णूंचा अवतार आहे पण संध्येच्या 24 नावामध्ये पण विठ्ठल नाव नाही. भगवंताचे किंवा महाविष्णूंचे 10 म्हणा किंवा 24 म्हणा किंवा 36 म्हणा जे अवतार पुराणांतरी वर्णन केलेले आहेत त्याच्यातही विठ्ठल अवताराचा कुठे थेट निर्देश नाही आणि विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा विठ्ठल नामाचा निर्देश नाही. त्यामुळे नामदेवरायांनी 24 वेगळा सहस्र आगळा असं विठ्ठलाचं जे वर्णन केलेलं आहे याच्यामध्ये त्या विठ्ठल अवताराचं जे आगळेपण आहे ते आगळेपण अधोरेखित नामदेवराय करतात. आता त्या आगळेपणाचं एक गमक हे आपल्याला एका कथेमध्ये सापडतं. आणि योगायोगाने ती कथा जी आहे ती कथा वारकरी संप्रदायासंदर्भामध्ये भागवत धर्मासंदर्भामध्ये विठ्ठल ह्या देवताच्या एकूण अवतरणासंदर्भामध्ये डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी अनेक ठिकाणांहून जे कागदपत्र गोळा करून विठ्ठल या दैवताची उपपत्ती मांडण्याचा त्यांचा जो प्रख्यात प्रबंध आहे श्री विठ्ठल एक महासमन्वय त्याच्यामध्ये एक जी उपपत्ती आपल्याला सापडते ती तुकोबा किंवा आमचे निवृत्तीनाथांपासून निळोबारायांपर्यंत सगळी संत परंपरा विठ्ठलाकडे ज्या दृष्टीने बघते
त्या दृष्टीने बघण्याचं जे गमक आहे, विठ्ठलाचं जे आगळेपण आहे, आणि त्यामुळे पंढरी क्षेत्राला जो एक वेगळा आयाम लाभलेला आहे, ज्याचा उल्लेख तुकोबाराय करतात, त्याचं आकलन करून देणारा ही उपपत्ती आहे. ही उपपत्ती असं म्हणते की पुंडलिकरायाच्या मातृपितृभक्तीला भुलून ज्ञानदेव वर्णन करतात तसं पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता गोकुळाबद्ध 8 वर्षाचा बालकृष्ण पुंडलिकरायाच्या भेटीसाठी गायी गोपाळांसह पंढरीला आले. गायी आणि गोपाळ सगळे गोपाळपुरामध्ये ठेवून देव एकटेच पुंडलिकरायाच्या घरी आले. आणि पुढचा प्रसंग जो आपल्याला ज्ञात आहे की त्यांनी पुंडलिकाला हात म्हणून सांगितलं की मी आलोय तुझ्याकरता गरदा. त्यावेळी विठ्ठल हे जे रूप आहे त्या देवाचं, त्याचं जे वेगळेपण आहे ते वेगळेपण पुंडलिकरायांच्या एका मागणीमध्ये दडलेलं आहे. बघा ही गंमत आहे. पुंडलिकराय महाविष्णूंना असं म्हणतात की देवा, पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही माझ्या भेटीसाठी आलायत, पण मी आत्ता काही तुमचं स्वागत करू शकत नाही, कारण मी आई वडिलांच्या सेवेमध्ये आत्ता मग्न आहे. 2, मी काही तुम्हाला दर्शनाला बोलवलं नव्हतं किंवा इच्छा व्यक्त केली नव्हती, तुम्ही आला. आता तुम्ही जर आलेले आहात तर मला म्हणजे मी तुमचं दर्शन घेईन, पण माझ्या 2 अटी आहेत. त्यातली पहिली अट अशी आहे की हे जे क्षेत्र आहे जिथे आपण आता आहोत, हे क्षेत्र हे माझ्या नावाने ओळखलं जातं. त्यामुळे काही अभ्यासकांच्या मते पंढरपूर या क्षेत्राचं जुनं नाव पुंडरीक क्षेत्र किंवा पुंडरीकेश्वर क्षेत्र किंवा पुंडरीकपूर असंही होतं, असं काही अभ्यासकांचं सांगणं आहे. पुंडलिकरायांची दुसरी अट जी आहे ती जास्ती गमतीशीर आहे. पुंडलिकराय असं म्हणतात की देवा, तुम्ही यापूर्वी अनेक भक्तांसाठी किंवा अनेक प्रसंगात वेळोवेळी अनेक अवतार घेतल्याचे पुराणांतरी निर्देश आहेत. त्यावेळी तुम्ही त्या त्या अवताराला अनुलक्षून त्यावेळी योग्य वाटणारे वेश, आयुध, रूप, नाम असं तुम्ही धारण करून साकार सावयव झाला. मला तुमचं आता जुन्या कुठल्याही अवतारातलं दर्शन नकोय. मला तुम्ही उष्ट दर्शन देऊ नका, मला अनुच्छिष्ट दर्शन द्या. इथे अनुच्छिष्ट याचा अर्थ पूर्वी धारण केलेलं कोणतंही रूप, आकार, नाम हे मला तुम्ही आता दाखवू नका. मला तुम्ही वेगळ्या पूर्णपणे शुद्ध म्हणून ठरलं की न पूर्वी न उष्टावलेलं असं अनुच्छिष्ट ध्यान तुम्ही मला दाखवा. आणि म्हणून तुकोबारायांच्या गाथेबद्दला जो पहिला अभंग जो आहे की समचरण दृष्टी बेटेवरी साजिली तेथे माझी हरिवृत्ती राहो, असा पुंडलिकरायाने असं मागणं मागितल्यामुळे समचरण विटेवरती कटीवरती हात ठेवून समदृष्टीने जगताकडे बघणारा, कोणत्याही प्रकारचं आयुध हातामध्ये नसणारा, प्रेम आणि शांती यांचाच वर्षाव करणारा असा हा जो देवाकार आहे, हा धारण करून महाविष्णू किंवा गोपालकृष्ण हे पंढरी क्षेत्रामध्ये विठ्ठल नामाने अवतरले. आता बघा ह्याच्यात गंमत कशी आहे. ह्याच्यात गंमत अशी आहे की हे जे रूप आहे आणि या अवताराचं जे रहस्य किंवा कारण आहे ते आदिभौतिक किंवा अलौकिक नाहीये, ते शुद्ध प्राकृतिक आहे. प्रेम हा याचा गाभा आहे या अवताराचा. तुकोबारायांनी प्रेमा वाटितो उदार देता नाही साना थोर असं त्या विठ्ठलाचं म्हणजे गाभा वर्णन केलेलं आहे. किंवा नाटामध्ये तुकोबाराय जेव्हा म्हणतात विठ्ठल जीवीचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा, म्हणजे प्रेम हा त्याचा स्थायी भाव आहे. साहजिकच असा प्रेमस्वरूप असणारा श्री विठ्ठल ज्या नगरीमध्ये आता विराजमान आहे ती नगरी ही प्रेमनगरी आहे. या दृष्टीने तुकोबाराय पंढरीकडे बघतात. मला
तुकोबारायांच्या संपूर्ण पंढरी दर्शनाचं आगळेपण इथे जाणवतं की ज्या भूमीमध्ये मूर्तिमंत समतेचा निर्देश देणारं आकार धारण करून परतत्व आकारलेलं आहे, ती भूमी आणि ते परतत्व तिथे पुन्हा प्रेमाचा संदेश देण्यासाठी प्रेमाखातर, आणि पुन्हा तुकोबारायांचेच शब्द जर उसने घ्यायचे तर भेटायला येणाऱ्या आपल्या भक्ताला प्रेमरूपी पाशाने अखंड जखडून टाकणारं असं दैवत तुकोबांचा अभंग जो आहे विठ्ठल वर्णन करणारा, मैंद आला पंढरीस हाती घेऊन प्रेमपाश. मैंद म्हणजे लबाड. तुकोबाराय असं म्हणतात हा इतका लबाड आहे की हा एकदा त्याच्या भक्तीला गेलं किंवा त्याच्या जवळ गेलं की तो त्या भक्ताला सोडत नाही, कारण त्याच्या हातामध्ये प्रेमरूपी पाश आहेत. आणि म्हणून तुकोबाराय तेथे नका जाऊ कोणी, गेले नाही आले परतोनी, असं पंढरी क्षेत्राचं जे वर्णन करतात तिथे त्याचं आगळेपण साकारलेलं आहे. पंढरीचे भूत मोठे तुकोबाराय म्हणतात, आल्या गेल्या झडपी वाटे बहु खेचरीचे रान, जाता होय वेडे मन. इथे खेचरी म्हणजे आपली पूर्वी जी कल्पना होती की रानामध्ये पाऊल वाटा चालताना आपण असं म्हणजे मी लहानपणी ह्या गोष्टीमध्ये ऐकलेलं आहे की अहो चकवा लागला, रानामध्ये चकवा लागला म्हणजे असं झालं की फिरून 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 आपण कुठल्याही वाटेने गेलो तरी पुन्हा एका ठराविक ठिकाणी येतो. म्हणजे दिशाभूली होते का दृष्टीभूली होते का खरोखर तिथे काही अतिंद्रिय शक्ती असतात हे कुणालाही सांगता येत नाही. पण आपल्याला ज्या इच्छित स्थळी जायचं आहे तिथे जाण्याकरता कुठली आपण रानामध्ये वाट निवडली, म्हणजे विशेषतः रान वाट चुकल्यानंतर तर असं चकवा लागतो की आपण कुठल्याही वाटेने गेलो ना तरी पुन्हा एकाच विशिष्ट ठिकाणी येऊन थांबतो. तो कोण आहे म्हणतात तसं हे पंढरी क्षेत्र आहे की इथे एकदा माणूस आला की तो जखडला जातो का, कारण हाती घेऊन प्रेमपाश. मैंदा आला पंढरीचं, म्हणून पंढरीचे भूत मोठे तुकोबार. म्हणजे पंढरी हे काय आहे, पंढरी हे प्रेमाने झपाटून टाकणारं क्षेत्र आहे. मला तुकोबारायांची पंढरीकडे बघण्याची ही जी दृष्टी आहे ही पूर्णपणे अत्यंत लौकिक आणि पार्थिव वाटते की आम्हाला मुक्ती मिळेल का नाही. म्हणजे तुकोबारा जेव्हा म्हणतात भुक्ती भुक्ती फुकाचसाठी कोणी न पाहता याकडे, की हे जे पंढरी पाटण म्हणजे शब्द, पट्टण हा मूळ शब्द, पट्टण म्हणजे शहर, या पंढरपूर पाटणामध्ये तुकोबाराय जो म्हणतात की ही पेठ आहे. आणि कुंडलिक पाटील केली कुळवाडी, ती पंढरी नावाची ही पेठ, ह्याच्यामध्ये जुनं आमचं संपूर्ण जे म्हणजे आमची संपूर्ण ग्रामसंस्कृती जी आहे ती ग्रामसंस्कृती निर्माण कशी होत असे की आम्ही म्हणतो की पांढरी वसवली म्हणजे जिथे लोकवस्ती आहे ती, जिथे वस्ती नागरिकांच्या वस्तीची जागा जी आहे ती पांढरी वसवणं हे त्या काळी म्हणजे संस्कृतीच्या उत्क्रांतीच्या एका टप्प्यावरती अतिशय अवघड आणि जिकिरीची आव्हानात्मक बाब मानली जायची. म्हणून आमच्या लोक संस्कृतीमध्ये किंवा लोकव्यवहारामध्ये पाटील ही अत्यंत महत्वाची संस्था का आहे, कारण गाव वसवायची जबाबदारी पांढरी वसवायची, पांढरी तिथे वस्ती करायची, ती वस्ती करण्यायोग्य तयार करायची, तिथे लोकांना शाश्वती वाटेल अशा प्रकारे सुरक्षेची उपलब्धता करून द्यायची, व्यापारी वाणी उदीम यांना बोलवायचं, त्यांना व्यापारपेठ बसवायला मदत करायची, आजूबाजूच्या चोर उतारूंपासून किंवा भटक्या लोकांपासून त्यांना संरक्षण पुरवायचं, ही सगळी जबाबदारी पाटलाची असते. म्हणून पाटील ही जी अत्यंत आपल्याकडे सन्मान्य सदस्य जी संस्था आहे, तुकोबाराय असं म्हणतात की अहो हे प्रेममय नगर जे बसलेलं आहे हे कुणी बसवलं आहे, पुंडलिक पाटील केली कुळवाडी, तो झाला भव दुःखा वेगळा रे. ह्या पुंडलिक नावाच्या पाटलाने ही जी प्रेममय नगरी बसवलेली आहे, इथे काय आहे हे पंढरीचं वैशिष्ट्य तुकोबाराय जे बघतात ना ते असाधारण किंवा अलौकिक याच्याकरता आहे. इथे केवळ मुक्ती नाहीये, भुक्ती मुक्ती फुकाच साठी, इथे लौकिक सुख पण आहे आणि इथे पारलौकिक हित पण आहे. तुकोबाराय जेव्हा म्हणतात की हे पुंडलिक नावाच्या पाटलाने वसवलेली ही जी नगरी आहे या नगरीमध्ये दुतर्फा बाजार भरलेला आहे आणि त्या बाजार तुकोबारांचे शब्द लक्षात घ्या, महाराज म्हणतात दोन्हीच हाट भरले घन दाट, मिळाले अपार वारकरी रे. लौकिक आणि पारलौकिक
अशा दोन सुखांच्या किंवा हितांच्या इथे पेठांमध्ये दुकानांच्या रांगा लागलेल्या आहेत दोन्ही बाजूला. इथे लक्षात घ्या, इथे पंढरी ह्या क्षेत्राचं तुकोबारायांनी आमच्या लक्षामध्ये आणून दिलेलं वैशिष्ट्य असं आहे की इथे केवळ पारलौकिक सुखाची किंवा पारलौकिक हिताची विक्री करणारं किंवा विक्रय करणारं किंवा वाटप करणारी जी दुकानांची आली आहे ती श्रेष्ठ आहे, आणि लौकिकामधल्या सुखाची किंवा लौकिकामधल्या बाबींची वाटणी करणारी दुकानं ही आडवी त्यांना पान मांडलेलं आहे. असा लौकिक पारलौकिक हा भेदभाव आमची वारकरी दृष्टी करत नाही. इथे दोन्ही पेठा समान सजलेल्या आहेत. जितका पारलौकिकाचा आदर आहे तितकाच लौकिकाचा सुद्धा सन्मान आहे. हे आमच्या भागवत धर्माच्या भक्तीचं जे वैशिष्ट्य आहे तुकोबारायांनी ते पंढरी पाटणामध्ये भरलेल्या बाजारपेठेच्या रूपकामधनं अतिशय आगळेपणे मांडलेलं आहे. दोहीच हात भरले घनदाट मिळाले अपार वारकरी रे, नवजो म्हणती आम्ही वैकुंठा जिही देखिली पंढरी रे. तुकोबाराय जेव्हा म्हणतात की ह्या बाजारपेठेमध्ये की अरे इथे भुक्ती पण आहे आणि मुक्ती पण आहे, इथे लौकिक सुख पण आहे आणि पारलौकिक सुख पण आहे, किंबहुना जीवनाची अत्यंत संतुलित समधात अशी उभारणी होण्यासाठी पुंडलिक नावाच्या पाटलाने सजवलेली ही बाजारपेठ आहे. आणि या बाजारपेठेचा मोकाशी आमचा श्री विठ्ठल आहे. तेथील मोकाशी चार भुजा त्यासी बाईला 16,000 रे. म्हणजे ह्या संपूर्ण पंढरी पेठेचा मोकासा कोणाकडे आहे तर तो आमच्या विठ्ठलाकडे आहे. ही पंढरी क्षेत्राकडे बघण्याची जी दृष्टी आहे तुकोबांची, जी त्यांच्या अभंगाबद्दल सर्वत्र दिसते. त्यामुळे पंढरीला कशाला जायचं तर पंढरीला मुक्तीसाठी जायचं नाहीये. पंढरीला जायचं आहे ते प्रेम लुटण्यासाठी जायचं आहे. तुकोबाराय जेव्हा म्हणतात तारू लागले बंदरी चंद्रभागेची आतिरी लुटा लुटा संतजन अमुप हे गाठी धन. पंढरीला आम्ही जे जायचं आहे ते म्हणून मी जे म्हणतं की याचा संदर्भ आपल्याला नामदेवरायांच्या अभंगाशी थेट दिसतो. नामदेवरायांनी पंढरी क्षेत्राचं वर्णन याच्यासाठी केलेलं आहे. नामदेवराय असं म्हणतात पंढरी क्षेत्रामध्ये मोक्ष आणि मुक्ती हे दीनवानेपणे पंढरीच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये अरे कुणीतरी आमचा स्वीकार करा, कुणीतरी आम्हाला येऊन अंगीकारा म्हणून दीनवाने हिंडत होते. वैष्णव त्यांच्याकडे बघत पण नव्हते. अखेर संतांना मोक्ष आणि मुक्तीची कणव आली आणि त्यांना आश्रयाला ठेवून घेतलं. हे जे दर्शन आहे पंढरी क्षेत्राकडे आणि पारलौकिक सुखामधली मुक्ती ही जी मानलेली आहे सर्वोच्च, तिच्या संदर्भामध्ये जी आमची वारकरी दृष्टी आहे तुकोबांची संपूर्ण पंढरी दर्शन त्या दृष्टीने परिमळित झालेलं आहे. पंढरीला मोक्षासाठी जायचं नाहीये, तो ठेवलेला आहे. पंढरीला कशाकरता जायचं आहे? आमचं इथलं जगणं सुसह्य व्हावं यासाठी जी गुणसंपदा, जी मूल्यसंपदा आम्हाला आवश्यक आहे तिच्या बाजारपेठा भरलेल्या आहेत. तुकोबाराय जेव्हा म्हणतात काय करावी साधने फळ अवघेची तेने, पुढचं चरण अत्यंत महत्वाचं आहे. अभिमान नुरे कोडा अवघेची पुरे. पंढरीला काय मिळतं? पंढरीला असं एक जालिम औषध आहे की ज्याच्यामुळे अहंकाराचा नाश होतो. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा, असं तुकोबाराय जेव्हा म्हणतात हे पंढरी क्षेत्राचं सामर्थ्यपण आहे आणि आगळेपण आहे. हे एकच क्षेत्र असं आहे की जिथे अहंकाराचा नाश आहे आणि प्रेमाची प्राप्ती आहे. बघा आज आपण संपूर्ण यातलं अध्यात्म आपण घटकावर बाजूला ठेवूया. आजचा आपला 21व्या शतकातला जो सगळा लौकिक व्यवहार आहे हा लौकिक व्यवहार कदाचित ह्याच दोन गुणांच्या भोवती सजलेला आहे की एक तर प्रचंड आमच्यामध्ये अहंकार आहे आणि सर्वत्र अफाट स्पर्धाळू मनोवृत्ती आम्ही स्वीकारल्यामुळे कुठेतरी आमच्या संपूर्ण व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनामध्ये जो प्रेमाचा ओलावा आहे तो कमी होतोय. तुकोबाराय म्हणतात ह्याच्यासाठी पंढरीला जा. मला आषाढीच्या वारीचं वैशिष्ट्य हे वाटतं की आम्ही जसं वर्षभराचं धान्य साठवून ठेवतो घरामध्ये किंवा पूर्वी साठवून ठेवायचो, आता बिग बाजार आणि सगळ्या प्रकारच्या सुविधा आल्यामुळे आम्हाला त्याची गरज भासत नाही. पण पूर्वी वर्षाचं सामान जेव्हा आम्ही भरून ठेवायचो तसं वर्षाचं प्रेम साठवून ठेवण्याचं
आणि वर्षभर आम्ही जमा केलेला जो अहंकार आहे त्या पोतड्या रिकाम्या करण्याचं स्थान म्हणजे पंढरी, म्हणून वर्षातनं एकदा तरी वारीने पंढरीला जा असं तुकोबाराय म्हणतात. त्याचं कारण ते आहे. आणि हे क्षेत्र, ह्या पंढरी क्षेत्राचा महिमा असा आहे की तिथे त्या अहंकाराचं विसर्जन करायला सुद्धा फार खटपट करायला लागत नाही. शब्द तुकोबांचे फार महत्वाचे आहेत. उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण. उठा उठी म्हणजे चुटकीसरशी पंढरी क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं की ते तिथे अहंकाराचं विसर्जन घडून येतच, किंबहुना ते उठाउठी ताबडतोब यायला पाहिजे आणि येतच. हे त्याचं सामर्थ्य आहे. जाय ऐसे स्थळ कोण ते या पंढरीसी घडे खळा पाझर रोकडे. तुकोबारायांनी मांडलेलं पंढरी दर्शन किंवा पंढरी नगरीचं सामर्थ्य आणि ज्ञानदेवांचं पसायदान याच्यातला हा आंतरिक संवाद आहे किंवा आंतरिक सुसंगती आहे. ज्ञानदेव जेव्हा म्हणतात जे खळाची व्यंकटी जांडो तया सत्कर्मी गती वाढो. अरे हे ईश्वरनिष्ठ या भूमीवरती अखंड का फिरले पाहिजेत? कारण त्यांच्या वास्तव्याने, त्यांच्या सहवासाने, त्यांच्या उद्बोधनाने जे खळ आहेत, म्हणजे ज्यांची अहंकाराने संकुचित भावनेने ज्यांची बुद्धी ही तिरक्या दिशेला वाकड्या दिशेला चाललेली आहे ती बुद्धी सरळ होईल. त्यांच्यातलं खळत्व दूर होईल म्हणून संत भेटावेत. तुकोबारायचं म्हणतात ती ज्ञानदेवांची भावना जी आहे त्या संतांनी पुंडलिक पाटलाने भरवलेल्या या कौलाच्या पेठेमध्ये दुकानं मांडलेली असल्यामुळे तुकोबाराय म्हणतात घातला दुकान देती आली असी दान संत उदार उदार भरले अक्षय भांडार. या पंढरी पेठेमध्ये आल्यानंतर शुद्धी म्हणजे बुद्धिशुद्ध झालेले जे खळ आहेत, म्हणजे आता जे त्यांचं खलत्व गेलेलं आहे ते इथे आल्यानंतर अक्षरशः अहो लोण्यासारखे पाझरून जातात. अभिमान नुरे कोडा वगेची पुरे ते या पंढरीसी गडे खळा पाझर रोकडे. म्हणजे मनुष्यत्वाची सर्वोत्तम अवस्था ही पंढरी क्षेत्रामध्ये प्राप्त होते आणि त्याच्यासाठी पंढरीला जायचं आहे. आणि अशी अवस्था प्राप्त करून देणारं पंढरी एकमात्र क्षेत्र आहे. तुकोबाराय जेव्हा असं म्हणतात की वाराणसी गया पाहिली द्वारिका परी नये तुका पंढरीच्या, त्याचं कारण हे आहे की हे एकच क्षेत्र असं आहे अभिमान नुरे किंवा उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण ते या पंढरीसी गडे खळा पाझर रोकडे. नेत्री अश्रूंची आधारा कोठे रोमांच शरीरा. पंढरीला गेल्यानंतर मुक्तीची मोक्षाची अपेक्षाच नाही. तिथे गेल्यानंतर अवस्था जी प्राप्त होते ती अवस्था ही आहे नेत्री अश्रूंची आधारा. सर्व प्रकारचं आंतरिक दैन्य किंवा मालिन्य निघून गेल्यामुळे त्या शुद्ध अंतःकरणामधला दाटलेला भावभक्तीचा गैवर महाराज म्हणतात नेत्रांच्या वाटे पाझरतो. हे पंढरीचं वैशिष्ट्य आहे. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. पंढरी ही आमची काल्याची नगरी आहे जिथे सर्व प्रकारच्या लौकिक पारलौकिक सांस्कृतिक धार्मिक जातीय वर्णीय सर्व प्रकारच्या भेदांची जिथे भेदांचं जिथे विसर्जन आहे, जिथे त्या भेदांना तिलांजली आहे आणि पूर्णपणे एक रस असं जे अस्तित्व व्यक्तीचं तिथे अनुभवायला येतं. हा जो काला आहे हा काला अन्य कोणत्याही नगरीमध्ये घडत नाही. म्हणून पंढरीसी जारे आल्यानो संसारा. दीनाचा सोयरा पांडुरंग. इथे दीन याचा अर्थ आम्ही आर्थिक भाषेमध्ये घेतो तसं दीन म्हणजे जो उपेक्षित आहे, वंचित आहे, ज्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कफल्लक आहे असा व्यवहारातला दीन याचा अर्थ घ्यायचा नाही. तुकोबारायांनी दीन शब्दाची व्याख्या त्यांच्या अभंगामध्ये एके ठिकाणी केलेली आहे. महाराज असं म्हणतात इंद्रियांची दीने आम्ही केलो नारायणे. आम्ही सगळे आमच्या मनाचे देहाचे दास आहोत म्हणून आम्ही इंद्रियांच्या अधीन आहोत. जो इंद्रियांच्या अधीन आहे तो दीन आहे. जितेंद्रिय बनण्यासाठी पंढरीला जायचं आहे. दीनाचा सोयरा पांडुरंग तो जो इंद्रियांच्या अधीन असणारा म्हणजे पर्यायाने चटकन विकारवश होणारी अशी जी आमची एकूण व्यक्तिमत्वाची अवस्था आहे तिचं उन्नयन घडवून आणण्यासाठी मदत करणारा सोयरा पंढरीला उभा आहे.
दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ, मागील परिहार पुढे नाहीशी. पंढरी क्षेत्राचं हे जे वैशिष्ट्य आहे, हे माझ्या दृष्टीने जी भागवत धर्माच्या संत मालिकेची मूळ आस्था आहे, की आम्ही मेल्यानंतर काय होईल हे आता आपण ते अप्रस्तुत आहे. आपला इथला व्यवहार आधी शुद्ध बनला पाहिजे. याच्यासाठी पुंडलिक रायाने भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, हे भीमेच्या तीरावरती. आणि भीमा सुद्धा कशी आहे, ज्याचा उल्लेख नाथांनी केलेला आहे, भावभक्ती भीमा उदकते वाहे, की भावभक्ती रूपी भीमेचा प्रवाह जिथे अखंडित वाहतो आहे, जिथे पुंडलिक राय काठावरती वारकऱ्यांच्या मदतीसाठी उभा आहे, जिथे प्रेमाचं वाटप करणारं दैवत त्या भीमेच्या काठावरती विराजमान आहे, तिथे संत सज्जनांनी दुकानं मांडलेली आहेत. आणि चोखवराय म्हणतात तसं पंढरीचा हाट कौलांची पेठ, मिळाले चतुष्टवार करी रे, की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या तत्कालीन समाज व्यवस्थेमधल्या चारही वर्णांचा जिथे काला आहे, अशी पंढरी क्षेत्र. आणि त्या पंढरी क्षेत्रामधलं जे आदर्श जीवन आहे, की जिथे समता आहे ज्याचं अधिष्ठान आहे, बंधुता ही ज्याची प्रेरणा आहे, प्रेम हा ज्याचा स्थायी भाव आहे, आणि पूर्णपणे सर्व भेदांचं विसर्जन ही ज्यातली जीवन रीत आहे, असं आदर्श नगर म्हणजे पंढरी क्षेत्र आहे. आणि ती पंढरी किंबहुना असं ब्रह्मांड धरावं अशी तुकोबांची इच्छा आहे. तुकोबांचा तो जो अभंग आहे तो म्हणून आपण ह्या विचार सत्राचा समारोप करूया, की पंढरीकडे तुकोबाराय जे बघतात, पंढरी हे ब्रह्मांडाचं लघुरूप आहे. आणि हे जे लघुरूप आहे असं अखिल ब्रह्मांड बनावं ही तुकोबारायांची तळमळ आहे. तुकोबाराय जे म्हणतात की अंतरेची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुलीची जे होती आच्छादली, तेथीचा आनंद ब्रह्मांडीन माये, उपमेसी देऊ काय सुखा. तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी, प्रेमाची जे थोरी साठवण. घरोघरी तुकोबारायांचा जो अभंग आहे अत्यंत गोड अभंग, की धन्य ते पंढरी धन्य भीमातीर, आणि येले सार पुंडलिके, धन्य तोही लोक अवघा दैवाचा, सुकाळ प्रेमाचा घरोघरी. ज्या घरा पंढरी क्षेत्रामधल्या म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये प्रत्येक घरामध्ये केवळ प्रेमाचा आणि शांतीचाच सुकाळ आहे, असं प्रेमाची साठवण असणारी पंढरी हे ब्रह्मांडाचं लघुरूप आहे. पर्यायाने उभं ब्रह्मांड प्रेमाची साठवण व्हावी याचा संदेश देण्यासाठी निर्माण झालेली नगरी म्हणजे पंढरी आहे. या भूमिकेतनं तुकोबाराय पंढरीकडे बघतात. आणि म्हणून दरवर्षी आषाढीचा सोहळा जेव्हा येतो तेव्हा या भावनेने आम्ही पंढरी क्षेत्राकडे म्हणजे चालतो का, किंवा पंढरी क्षेत्राकडे आम्ही पाऊल उचलतो का, हे अवधान हे व्यवधान आपल्या मनाशी जागं राहावं म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या 3ही संताध्यासनांच्या माध्यमातून ही जी विचारांची वारी आपण या ठिकाणी प्रवर्तित केलेली आहे, त्याचा हेतू हा आहे की वारी हे एका पातळीवरती आमच्या वारकरी संप्रदायाचं एक अत्यंत व्यवच्छेदक असं कर्माचं किंवा उपासनेचं अंग आहे, पण तिच्या मागचा विचार जो आहे तो विचार अवघ ब्रह्मांड हे प्रेमस्वरूप बनवण्याचा संदेश देण्यासाठी पुंडलिक रावाच्या भक्तराजाने निर्माण केलेल्या नगरीकडे आम्हाला तो प्रेमाचा संदेश आणि आमची अहंकाराने भरलेली गाठोडी भीमेमध्ये रीती करायची आणि पुढच्या वर्षभर पुरेल एवढं प्रेमाचं दान त्यातनं भरून आणायचं, याच्यासाठी आमची पंढरीची वारी आहे. या आगळ्या भूमिकेतनं तुकोबाराय पंढरी क्षेत्राकडे बघतात. आणि त्याच दृष्टीने जेव्हा तुकोबाराय या पंढरी क्षेत्राचा अधिपती असणाऱ्या पांडुरंगाकडे बघतात तेव्हा तो पांडुरंग सुद्धा त्यांना खूप वेगळ्या पद्धतीने भावतो, सामोरा येतो. धन्यवाद.